आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. बीके स्पोर्ट्स क्लब या टीमने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं असं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व आदरणीय संजयजी शिर्के साहेब यांना पाहिल्यानंतर एखादी सीट त्यांच्यासाठी अवेलेबल निश्चित असेल. या आपण फायनलच्या मॅचकडे वळतो आहोत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय बीके स्पोर्ट्स क्लब या टीमने. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. चला फायनलच्या मॅचला होती सुरुवात. आघाडीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. सचिन कनोजिया आणि प्रभात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रभात बावकर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सामन्याला सुरुवात. फायनलची मॅच. सचिन गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक एंड वरती सचिन कनोजिया. दोन बलाढ्य संघांदरम्यानची लढत. रुपेश 11 GPSC विपक्ष बीके स्पोर्ट्स क्लब. फायनलची मॅच मलबार हिल चषक 2024. 18व पर्व या स्पर्धेचं. शेवटाकडे निघाली या स्पर्धा. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटचे काही क्षण राहिलेत या स्पर्धेचे, ते गोडाकडे निघालेत. फायनलची मॅच. सामन्याला सुरुवात. बोला गणपती बाप्पा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पहिल्या बॉलचं. पहिला बॉल ऑन साइडला, नो लुक स्ट्रोक. सचिन कनोजिया. This man everything doing for his team. Batting, bowling सर्व काही खेळणं करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारा खेळाडू म्हणून सचिन कनोजिया याला पाहिलं जातं. तो आहे स्ट्राइक एंड वरती. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन कनोजिया नो लुक स्ट्रोकने सुरुवात केली आहे त्याने इनिंगची. स्ट्राइक एंड वरती आहे. पुढचा बॉल. यावेळेला मिस टायमिंग कॅच इम्पॉर्टंट आहे फायनलच्या मॅच मध्ये. सचिन कनोजिया नावाचं वादळ शमलंय. विकेट मिळवलीये. खेळाडू क्रमांक पहिला सचिन कनोजिया बाद. गोलंदाजी मार्क मध्ये सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राइक एंड वरती नवीन बॅटर रोहित. पुढचा चेंडू. यावेळेला वेगवान वेगवान इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. वाईट बॉल. जय बारिया
यांना देखील आपण पाहतोय स्वतः फोटोग्राफरच्या भूमिकेमध्ये जय बारिया यांचंही हार्दिक असं स्वागत आपण करूयात. जय बारिया. पुढचा चेंडू यावेळेला फटका ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे? घोषांकी क्षेत्र पाहावं लागेल. धावा अर्जित करण्यात आल्या 2 धावा. फेकी होईल. तद्वर आलेल्या दुहेरी धावा संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 5 धावा धावफलकावर दियात. 5 रन्स ऑन दी बोर्ड. जय बारिया. पाना अनेक वेळेला आपण म्हणतो फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु एक इमेज बनवायला आयुष्य जातं आणि एक चांगली इमेज जी संजयजी शिर्के साहेब यांनी निर्माण केली आहे. खऱ्या अर्थानं फोटो सेशन करत असताना जय बारिया यांना आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती येईल. एक धाव इथे वेगाने अर्जित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वांचंच कौतुक करेन मी. ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेमध्ये मदत केली आहे या सर्वांचंच कौतुक आम्ही करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामध्ये विशेष सहकारी आणि विशेष योगदान त्यांच्यामधून लाभलाय. फटका इथे कॅच घ्यायला हवी होती. साधी गोष्ट नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रभातच्या बॅटमधून आला चौकार. प्रभात बावकरच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. बबलू शेख यांचे विशेष आभार. रुस्तम करारिया यांचे विशेष आभार. साहिल शेख, विनायक भुवड, ओमकार भुवड, रोहन जोशी, शिवा इंगला, त्याच वेळेला विकी रंगा, त्याच वेळेला मंगेश वरक, त्याच वेळेला सुशील बाणे, विजय, त्याच वेळेला परेश गुरव, निखिल गुप्ता, प्रभात बावकर परिवार. हा खेळाडू बाद. बावकर परिवाराचा उल्लेख केला आणि प्रभात बावकर देखील बाद झालाय. ही बात पथ्यावरची पडेल, कारण एका मोठी खेळी करणारे दोन्हीही बॅटर तंबूच्या आश्रयाला परतलेत. बीके स्पोर्ट्स क्लब या टीमला यश मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संभाजी गावडे बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संभाजी गावडे 10 धावा धावफलकावर. हेमंत शिंदे यावेळेला पहिल्या बॉलवरती या 52 वर्षाच्या युवा खेळाडूने विकेट मिळवली आहे. वय वर्ष 52 जस्ट नंबर फॉर मी. विकेट आणि विकेट टेकर गोलंदाज जम्बो. 52 वर्षाचं वय असल्यानंतर काही वेळेला काठी हातात येते, परंतु हा खेळाडू अक्षरशः दुसऱ्याला काठी हातात घ्यायला लावेल इतकी अफाट फिटनेस आहे त्यांची. आणि विकेट मिळवली पहिल्याच बॉलवरती. फायनलच्या मॅच मध्ये प्रभावी कामगिरी. ना भूतो ना भविष्यती असा हे क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय आणि एक भूतो ना भविष्यती असा रीतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. 3 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीत. पुढचा चेंडू जम्बो यांचा. यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग राहिलाय. एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. ग्रामीणचं क्रिकेट अगदी महाबळेश्वर तालुक्याला, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील रुळे या गावाला ते बिलॉंग करतात. वैभव रुळे संघाकडून त्यांना आपण खेळताना पाहतो, परंतु खुल्या गटाचं क्रिकेट मोठमोठ्या स्पर्धा लिहिलेल्या ज्याने आपल्या फिरकीने गाजवल्यात. तो खेळाडू लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? धावा इथे मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ एक. या संघाकडे ना 4 खेळाडू आहेत जे युवा आहेत, परंतु त्याही खेळाडूंना घेऊन या संघाने काय कमालीची कामगिरी केली आहे. 3 तर खेळाडू तुम्हाला ऑफ साईडला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. हा चेंडू बिग बान इथे दाबी एसी सोडून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. अवांतर बॉल येत असताना व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या 13.
13 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना हेमंत शिंदे अर्थात जम्बो. पुढचा बॉल यावेळेला बॅटच्या टोला लागला. एलिव्हेशन मिळालं जरूर, परंतु धावा इथे मिळतील त्या केवळ 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. या षटकामध्ये 4 धावा आल्या, परंतु महत्वाची 5 धावा आल्या, परंतु महत्वाची बाब पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. रोहित परदेशी सारखा खेळाडूला बाद केलं होतं. आणखी एक फटका फसला, परंतु क्षेत्ररक्षक इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ 1. कुश काय झेल टिपलेत त्याने मागील मॅच मध्ये. 2 कॅचेस आपला हातून टिपल्या होत्या. उद्योन्मुख खेळाडू आहे कुश. धाव आली आहे ती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकेल. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर, दिशाहीन चेंडू, अबांतर धाव. हेमंत शिंदे अर्थात जम्बो मागील मॅच मध्ये केवळ 6 धावा देत 4 विकेट मिळवल्या होत्या. ते हेमंत शिंदे गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू यावेळेला पॅडलाईन गोलंदाजी, क्षेत्ररक्षण खराब झालं जरूर. संभाजी गावडेला कोणती संधी नव्हती धाव घेण्याची. इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद, 17 धावा धावफलकावर. पप्पीजी सैनी यांचं देखील आगमनाला आपले हार्दिक असं स्वागत. पप्पीजी सैनी आपलं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. जयसल आला गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल यावेळेला बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. जयसल 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 ऑलराऊंडर खेळाडू आहे हा. वजन त्याने आज या स्पर्धेमध्ये चांगल्या रीतीने पाडलेला पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो. अचूकतेने नियंत्रितबद्ध गोलंदाजी. हा फटका हवेमध्ये ऑन साइडला. उंची जास्त, लांबी देखील तितकीशी धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या जीतच्या बॅटमधून निघणाऱ्या दुहेरी धावसंख्येच्या फटक्याच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन द बूट. वीरेंद्र सहवागसाठी हा लकी साकडा राहिला होता. 319 धावा कसोटी क्रिकेटमध्ये, 219 धावा एकदिवसीय क्रिकेटमध्ये, 119 धावा एकदिवसीय T20 क्रिकेटमध्ये बेस्ट राहिल्या होत्या त्याच्यासाठी. 19 रन्स. 19 नोव्हेंबर हा त्याचा जन्मदिवस देखील आहे. 19 धावा त्याच्यासाठी महत्वाच्या राहिल्या. खोला टाकलेला बॉल यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. सचिन कॅच व्हायला हवी. मायनस पॉइंटला आपण प्लस पॉइंट बनवणंच आवश्यक आहे. संधी मिळणार नाहीये. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं आपल्याला गरजेचं राहील. पुढचा बॉल घेऊन जयसल पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेला स्लॉट मध्ये होता. समोरच्या दिशेने खेळ आहे जरूर. धावा इथे प्राप्त होतील त्या केवळ आणि केवळ 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा जयसल सज्ज होईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 20 ऑन द बूट. विकेट जरूर गमावल्यात, परंतु रन्स देखील आल्यात. ही महत्वाची बाब आहे. धावा थांबलेल्या नाही आहेत. 21 धावा धावफलकावरती. हेलिकॉप्टर इथे ऑन साइडला खेळलाय. फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती, परंतु नजाकतता फार छान होती. धावा पुनश्च मिळाल्या तर 2 जीतला. संघाचा कर्णधार आहे, संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार, कर्णधार बॅटिंग करतोय. लोड फुलटोस बॉल आहे. संधी निर्माण झाली आहे. एकेरी धाव इथे येईल संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने. 24 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 8च्या धावगतीने
24 धावा फलकावरती आहेत. 24 ऑन द बोर्ड. चोवीस धावा फलकावरती आहेत. हेमंत शिंदे अर्थात जम्बो यांना पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलं गोलंदाजी मार्कवरती. हेमंत शिंदे जम्बो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. ज्या गोलंदाजाने अचूकतेने गोलंदाजी केली आहे. खोलात टाकलेला बॉल विकेट इथे मिळेल का? क्षेत्ररक्षक पोचला त्या ठिकाणी परंतु दूर राहिला. एक धाव अवेलेबल होती आणि ती सिंगल इथे अर्जित करण्यात येत असताना मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे यांची गोलंदाजी कुतूहलाचा विषय राहतो ना. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवतात. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा जिथे लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. संभाजी गावडे चांगल्या दर्जाची बॅटिंग या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सॅम मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धाबा निश्चित येतील. हा फटका पहा पुन्हा एकदा हेमंत शिंदेच्या अगेन्स्ट धावा मिळतात. तर पुन्हा एकदा 2 धावसंख्येमध्ये दुहेरीच्या मदतीने भर पडते. धावफलकावरती धावा त्या 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 रन स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा चेंडू फ्लाइट दिली लोअर फुटत बनवला. ऑन साईडला खेळले. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? धावा आहे घोषांकित स्वरूपामधून एक. संघातील धावसंख्या एकेरीच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आहे. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावर. धावा आल्यात. स्कोरबोर्ड हलत ठेवलंय. धावा बनवल्या जात आहेत. पहा आघाडीचे दोन्ही बॅटर ज्या सचिन कनोजी आणि प्रभात बावकरने या मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ माजवला होता त्यांना बाद केल्यानंतर धावा येत असताना आपण पाहतोय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. स्कोर कार्ड वरती धावा त्या एकंदरीत 30. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील आपण पाहतो चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. 4 षटकांचा स्पेल इथे संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्वार्धामध्ये धावफलकावरती धावा त्या 30. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च करत हेमंत शिंदेने विकेट मिळवली आहे ती 1. या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये सचिन याने 10 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट मिळवल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर गोलंदाज जयसलाला त्याने 7 धावा खर्च केला. विकेट मिळू शकला नाही. रोनाल्ड गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. रॉनी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. ओपनिंगला येत असताना बॅटिंग करण्याची त्याची अंदाज काहीसा निराळा. यावेळेला बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न जीतच्या बॅटमधून. पाना लेफ्ट हँडर बॅटर या गोष्टी करण्यामध्ये नेहमीच पारंगत पाहायला मिळालेत. त्यांचा हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बंट. पप्पीजी सैनी यांचं देखील आगमन होत है. आगतम स्वागतम सुस्वागतम. आइए पप्पीजी सैनी आपका भी स्वागत है. एक सिंगल सचिन फेकी स्क्वेअर झाली आहे. फायदा उचलता आलेला नाही आहे संभाजी गावडे आणि जीतला. धाव मिळत असताना पाहायला मिळेल ती पुन्हा एकदा 1 धाव फलकावरती 33 धावा धाव फलकावरती 33 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. रन्स मिळेल ती 1. पप्पीजी सैनी यांचं देखील आगमन झालं. आपलं हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मलबार हिल चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. पुढचा चेंडू घेऊन रॉनी. शेवटचं षटक आहे. जागा बनवली. इनसाइड आउट खेळतात. लॉंग ऑफला धावा मिळतील तर केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 36 धावा धाव फलकावरती आहेत.
खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा गोष्टांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. धावा मिळतील त्या 2. 38 तर बनला जरूर. एखादा मोठा फटका 40 पार करेल आणि आत्मविश्वास द्विगुणित होण्यासाठी आवश्यक आहे 40 पार धावसंख्या येणं देखील. जीत ऑन स्ट्राईक. हा फटका दुहेरी धावेसाठी आलाय. 40 बनल्यात. 41 टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 41 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. फायनलची मॅच ग्रँड फिनाले आपण पाहतोय. अंतिम सामना या स्पर्धेचा. आदरणीय राजकुमारजी बडवे साहेब यांना विनंती करूयात की आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक कसं स्वागत. राजकुमारजी बडवे साहेब यांचीही विनंती असेल यांनाही की आपण उपस्थित झालात त्याबद्दल विशेष आपलं हार्दिक असं स्वागत आणि व्यासपीठावरती आपण विराजमान होऊन या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. सामन्याला सुरुवात रॉनी आणि जयसल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतात. 41चा करायचा पाठलाग. चलही आपण पुन्हा एकदा आमंत्रित करतो आहोत. आदरणीय राजकुमारजी बडवे साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. सामन्याला सुरुवात होईल. संभाजी गावडे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतील. संभाजी गावडे सॅम याला आपण गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळते. रोनाल्ड आणि त्याच्या साथीला जयसल. रॉनी आणि जयसल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कौतुक करावं तितकंसं कमी आहे. सतीश मोसम यांचं, मग बबलू शेख असतील, गणेश कवाडिया असतील यांचंही कौतुक करायला हवं. मग छोट्या या संपूर्ण युवा वर्गाचं छोटी छोटी मुलं आहेत त्यांचंही कौतुक करायला हवं. बॉल बॉयची भूमिका त्यांनी चांगल्या रीतीने अदा केली आहे. सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती संभाजी गावडे. पहिला बॉल, पहिला चेंडू, पहिल्या बॉलवरती आक्रमण. पहिल्या बॉल पासून इरादे स्पष्ट केले रोनाल्डने. तो केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करणार आहे. एअर स्ट्राईक करण्याचाच जणू मनोमन निर्धार त्याने केलाय. निर्भीडपणे बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा रोनाल्ड स्ट्रायकिंग वरती आहे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा संभाजी गावडे सज्ज होईल. अक्रॉस द लाईनने गोलंदाजी करतोय. डावी एशी सोडून जाणार हा चेंडू गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. 41चा करायचा पाठलाग 30 बॉल मध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहत आहोत संभाजी गावडे. संभाजी गावडेची गोलंदाजीची खासियत आपण पाहिली ना, अक्रॉस पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहिलं. कारण जास्तीच्या वेळेला गोलंदाजी करत असताना त्याने आपण पाहिलं ना तर पंचांच्या
उजव्या बाजूने गोलंदाजीला सुरुवात करतो, डाव्या बाजूने चेंडू हाताळतो. जास्तीचं रवींद्र जडेजा या स्वरूपाची गोलंदाजी करतो. फटका मिस टायमिंग आहे, कॅच होऊ शकते का? चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सचिन कनोजिया महत्वपूर्ण योगदान या खेळाडूने दिलंय. रॉनी देखील बाद. जसा विकेट गेला ना, तो सर्वाधिक आनंद मला वाटतं निखिल गुप्ता आणि बाणगंगा बॉयजच्या चेहऱ्यावरती आला असेल. कारण विकेट जशी मिळवली ना, जो संघ जिंकणार आहे त्याला 3रा क्रमांक मिळणार आहे. बाणगंगा बॉयजच्या चेहऱ्यावरती आनंद झाला, टाळ्यांचा गजर झाला. जिथे रॉनी बाद होत असताना पाहायला मिळालं. आदरणीय गोपालजी ठाकूर यांचं देखील आगमन झालं, त्यांचे हार्दिक असं स्वागत आपण करूयात. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आहेत ते 3 धावा धाव फलकावरती आहेत. बाणगंगा बॉयजने नारळ बिरळ ठेवलाय की काय? इथे लोअर फुलटो ऑन साईडला खेळ आहे. रन्स मिळतील का? एक धाव निश्चित आली आहे. सचिन कनोजिया जीवाची बाजी लावतोय. मैदानाच्या आतमध्ये तो धावत असताना पाहायला मिळाला. कारण या मॅच मध्ये जर विजयी संपादन करायचं आहे तर 100% डेडिकेशन फिल्डिंग मध्ये द्यायलाच हवं. जो संघ जिंकेल फायनलची मॅच, त्याच्याबरोबर परास्त झालेला संघ या स्पर्धेतला 3ऱ्या क्रमांकाचा हकदार राहणार आहे. परंतु तो कोणता संघ राहील याची चर्चा थोड्याच वेळामध्ये होत असताना पाहायला मिळेल. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. धाव मिळणार नाहीये. जयसलला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज संभाजी गावडे. 3रा क्रमांक कोणाला मिळेल? OGSC का बाणगंगा बॉयज? याच्यामध्ये चर्चा सातत्यपूर्ण होतीये. हा फटका बॅटची लिडिंग एज पाठीमागे. जयसलच्या बॅटवरती बॉल आलेला नाहीये. सचिन पहा वेगाने धावतोय, रन्स कंप्लीट करतोय. एक धाव तो मात्र इथे अर्जित करत असताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वाढत असताना जाऊन पोहोचते 5 धावा धाव फलकावरती आहेत. राकेशजी कोकरे साहेब यांचं देखील आगमन झालं. आपले हार्दिक असं स्वागत. बबलूजी कनोजे आपलंही हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा बबलूजी परदेशी. हा बॉल बॅटची आतली कड, यष्टिरक्षकाचा भेद. षटक इथे संपुष्टात आलंय. ते पहिलं 41चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती केवळ धावा आहेत धाव फलकावरती त्या 5. राकेशजी कोकरे साहेब यांचं लक्ष वेधूयात की आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. राकेशजी कोकरे साहेब या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. हा चेंडू खोलामध्ये टाकला होता. USCच्या बाहेर सॉफ्ट हँडने खेळलेत. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. आगमन होत असताना पाहायला मिळतं व्यासपीठावरती आदरणीय राकेशजी कोकरे साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. ज्यांच्या पिताश्रींच्या नावाने जो मात्र संघ BK स्पोर्ट्स क्लब हा संघ खेळत असताना आपण पाहत आहोत. BK स्पोर्ट्स क्लब ज्यांच्या पिताश्रींच्या नावाने खेळतो ते राकेशजी कोकरे साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं या व्यासपीठावरती. हा चेंडू समोरच्या दिशेने जयसलच्या बॅटमधून. नशिबाने साथ दिलेली नाहीये जयसलला. धावा मिळाल्यात त्या 2.
संघाची धावसंख्या धावफलकावरती या दुहेरीच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आहेत. JSLचे पाठीराखे पाहना किती आहेत. JSLच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला की त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकड कडकडाट होतो. एक चांगल्या रीतीची बॅटिंग JSL कडून अपेक्षित असेल. हा चेंडू बाचिलीने फटका फसलाय. कॅच महत्वाचा आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले परंतु कॅच कोणालाही घेता आलेला नाहीये. चला साऱ्या गोष्टी होऊन गेल्यात. त्याची चर्चा व्हायला नको. रात्री मीटिंग आपण घेऊयात. जास्तीची चर्चा नको या गोष्टीची. सचिन कनोजियाच्या गोलंदाजीवरती एक झेल निसटत असताना आपण पाहिलं. 16,666 रुपये रोख रक्कम व आकर्षक मलबार हिल चषक या स्पर्धेचा प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 12,222 रुपये व आकर्षक मलबार हिल चषक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 7,777 रुपये व आकर्षक मलबार हिल चषक. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट रोख रक्कम 1,111 रुपये व आकर्षक करंडक या स्पर्धेचे प्रमुख पारितोषिक. 54 संघांना संधी देण्यात आली आणि जितकी प्रवेश फी घेतली ना ती सर्व प्रवेश फी या पारितोषिकामध्ये देण्यात येत असताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये JSLच्या बॅटमधून आलेला दुहेरी धाब्याचा फटका पाहायला मिळाला. सचिन कनोजिया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. हा फ्लॅकर इथे खेचून काढलाय. पूल करण्याचा प्रयत्न चेंडूला केलाय. गुल धावा आल्यात. त्या 2 संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत ती 14 धावा धावफलकावर. 41चा पाठलाग करायचा. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. JSLला इथे जीवदान मिळाल्यानंतर आपण पाहत आहोत येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 27ची गरज. खोला समोरच्या दिशेने सचिनच्या बॅटमधून केवळ 2 धावा आल्यात. फटका तर चांगला आला होता. ह्या फटक्यावरती जणू काही मोहर उमटवली होती. स्टॅम्प लगावला होता षटकाराचा. सचिन आक्रमण त्याने केले. 25ची आवश्यकता. 17 बॉल 25 धावा. 17 चेंडू आणि 25ची गरज आहे. धावा पुन्हा एकदा 2 मिळतील. 23ची आवश्यकता. 16 बॉल आणि 23 धावा. 16 चेंडू आणि 23ची गरज. 16 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार आहे. चर्चा होतीये. चर्चेला उधाण आलंय परंतु टेन्शन फिल्डिंग टीमचं कमी. बाणगंगा बॉईजचं जास्तीचं वाढलंय या मॅच मध्ये. कारण जर का सामन्यामध्ये रन्स आला ना आणि या धावसंख्या चेस झाल्या तर तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक दुसऱ्या संघाला मिळेल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा संभाजी गावडे सज्ज होतोय. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली होती इथे. रोहित पाठी असलच्या पाठीमागे त्याला चेंडू कॅच करता आलेला नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आहे. किंवा 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ही बाब
महत्वाची आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. एकंदरीत 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 21 ची आवश्यकता आहे. येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर या मॅच मध्ये अजूनही 14 बॉलचा खेळ शेष आहे. 14 चेंडू आणि 21 धावा. 14 चेंडू आणि 21 ची गरज या मॅच मध्ये. आदरणीय संजयजी शिर्के साहेब, तुम्ही या स्पर्धेमध्ये अजून एक अशी चुरस आणली आहे ना की 2 टीम आहेत देवापुढे हात जोडून बसले असतील की तिसरा प्राइज आम्हालाच मिळो आणि कोणता तरी एक संघ जिंको, याच्यासाठी जी चर्चा होत असेल. 2 टीम तर अक्षरशः काही जण तर हात जोडून उभे असतील, मॅजिक करत असतील. ओजीएससी का बाणगंगा बॉईज, तिसरा क्रमांक कोणाला मिळेल. हा चेंडू खोला टाकला, पिक केला, फटका तर चांगला आहे. धावा इथे मिळत असताना पुन्हा एकदा 2 प्राप्त झाल्यात. संघाची धावसंख्या 21. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 22 धावा धाव फलकावर. 19 ची आवश्यकता. 19 ची आवश्यकता मॅच मध्ये. 13 चेंडू आणि 19 धावा. वेगवान चेंडू, इथे फटका, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. प्रभातने टिपला झेल खेळाडूवाद. 12 बॉल आणि विजयासाठी 19 ची आवश्यकता. 12 चेंडू 19 धावा. मलबार हिल पोलीस स्टेशन संजयजी पवार साहेब यांचे देखील आगमन झाले. आपल्यालाही विनंती असेल की या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. संजयजी पवार साहेब यांना विनंती करूयात, या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. नुकतीच वाळकेश्वर प्रीमियर लीग ही स्पर्धा ज्यावेळेला पार पडली ना, पवारांना आपण पाहिलं होतं. पवारांचे वार कधी फिके जात नाहीत, परंतु पोलीस दलामध्ये ते आहेत. यांची उपस्थिती या ठिकाणी लाभत असताना पाहायला मिळते. सदर्शनाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला अनुसरून या महाराष्ट्रातील कर्तव्य दक्ष असं पोलीस दल आणि त्या पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे पवार साहेब यांचे हार्दिक असं स्वागत आपण करत आहोत. जयसल आहे स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी मार्कमध्ये रोहित आलाय. रोहित परदेसी गोलंदाजी मार्कवरती दाखवलं असताना पाहायला मिळतोय. परदेसी, कनोजिया हे जास्तीचे खेळाडू पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. 12 बॉल 19 ची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू आणि 19 ची गरज असेल ती या मॅच मध्ये. पहिला बॉल अवांतर स्वरूपाचा. 11 चेंडू. आता मात्र विजयासाठी 18 ची गरज. 12 चेंडू आणि 18 ची गरज. 12 चेंडू आणि 18 धावा. काय घडणार या सामन्यामध्ये. ओजीएससी टीम त्याच वेळेला बाणगंगा बॉईज चर्चा करत असेल. खोला टाकलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. 11 चेंडू आणि 18 धावा. जयसल स्ट्रायकर एंडवरती आहे. जयसलच्या बॅटमधून मोठी फटके अपेक्षित. संघाला विजय मिळवून देणं अपेक्षित. वादात अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे, असंच म्हणत असेल संघ. खोला टाकलेला फटका इथे ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगाने. रन्स मिळाली आहे. ओव्हरथ्रो झालाय. परंतु सचिन कनोजिया हा चपळतेचा चीता त्या ठिकाणी होता. धाव मिळणार नाहीये. चपळतेचा चीता सचिन कनोजिया त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. रन्स इथे थांबवल्यात. रन्स थांबवलेल्या पाहायला मिळाल्यात. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 24 आपण पाहतो. 17 ची आवश्यकता. 17 ची गरज आहे. रोहित पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा. खोला टाकला. हेलिकॉप्टर. वॉट अ स्ट्रोक. या 52 वर्षाच्या युवा खेळाडूने सर्व काही करून दाखवले आज. धावा मिळाल्यात त्या 2. केवळ 2 धाव्याचा फटका आलाय. चिंता वाढली आहे. टेन्शन वाढलंय रोहितला. कारण काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. अविश्वसनीय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हेमंत शिंदे जम्बो 52 वर्षाचा खेळाडू आहे. पहा
आज अफाट फिटनेसच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये केलेली कामगिरी जी मात्र पाहायला मिळते. आपण नेहमी म्हणतो ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय कोणताही पोवाडा नाही. या खेळाडूचे असेच कोणी पोवाडे घात नाही. धावफलकावरती धावा आहेत. 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 26 धावा धावफलकावर. 15ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 15 धावा. 26 धावा धावफलकावरती आहेत. रोहित पुढचा बॉल. यावेळेला हाफ ट्रॅकर राहिला. इथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 8 चेंडू आणि 15 धावा. 8 बॉल 15ची गरज. मॅच बनलीये. कमालीची चुरस निर्माण झाली या सामन्यामध्ये. 8 बॉल विजयासाठी 15ची आवश्यकता. 8 चेंडू 15 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं म्हणत असेल बॅटिंग करणारी टीम. यावेळेला फटका लांबलचक. षटकार आलाय. वॉर्ड मॅच. अफलातून सामना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे यांच्या बॅटमधून षटकार. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ व्हायला काही हरकत नाही हेमंत शिंदे यांच्यासाठी. 32 धावा धावफलकावरती आहेत. 9ची गरज. 32 धावा धावफलकावर. 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू आणि 9 धावा. षटकार आला. मोहक्याच्या क्षणाला. हा खेळाडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. हेमंत शिंदे. पुढचा चेंडू घेऊन रोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. टेन्शन वाढलंय त्याच्या मनामध्ये. चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. कारण षटकार आला समोरच्या बाजूला. षटकार मारणं सोपी गोष्ट नाहीये. तो षटकार आपण पाहिला. वेगवान. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धाव निश्चित आली. हेमंत शिंदे दुसऱ्यासाठी पलटलेत. 2 धावा अर्जित करण्यात आल्यात. धावा मिळतील त्या 3. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र 6ची आवश्यकता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 6 बॉल 6ची आवश्यकता. 6 गेंदे 6 रनों की जरूरत. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 बॉल. विजयासाठी 6ची गरज. जिथे रोहित आगरे आला गोलंदाजी मार्कवरती. हा सामना सोपा नाहीये. जर सामना जिंकायचा आहे ना तर मानवापेक्षा एलियनची आवश्यकता आणि एलियन आला गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 6ची गरज. 6 चेंडू 6 धावा. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक करेंवरती जयसलची कॅच सुटली होती. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. 6 बॉल 6 धावा. चित्तथरारक लढत. हा बॉल समोरच्या दिशेने केलेत. समोरच्या दिशेने केलेला हा फटका. धावा इथे मिळतील त्या 2. 4ची आवश्यकता. पहा 52 वर्षाचा युवा खेळाडू 1 रन कंप्लीट करून दुसऱ्या धावेसाठी तयार देखील झाला होता. काय धावतात हेमंत शिंदे. विजयासाठी येणारे 5 बॉल 4ची गरज. 5 चेंडू आणि 4 धावा.
5 बॉल 4ची गरज. या संघाकडे 3 खेळाडू हे प्रोफेशनली नाही आहेत. 3 खेळाडू हे केवळ छोटे मुलं आहेत आणि तरी देखील या संघाचा परफॉर्मन्स मोठा पाहायला मिळाला आहे, कारण जिगरा मोठा आहे या संघाचा. पुढचा बॉल रोहित उजव्या यशीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येतील. पुन्हा एकदा बीके स्पोर्ट्स क्लब टीम मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये आली आहे. 5 चेंडू, आता मात्र 3ची गरज. चिंता वाढली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची, चिंता वाढली आहे बाणगंगा बॉयज या टीमची, कारण विजेत्या संघामध्ये पराभूत झालेला जो संघ असेल त्याला देण्यात आलेला 3रा क्रमांक. खोला टाकलेला फटका इथे हवेमध्ये राहिला. धाव इथे प्राप्त होईल. ती एक फेकी स्क्वेअर झाली आहे. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 39 वरती. विजयासाठी केवळ 2 धावसंख्येची आवश्यकता. या 18व्या पर्वाचा विजेता कोण? काही क्षण राहिलेत. 4 बॉल आणि विजयासाठी 2ची गरज. सामना होता कुठे, आला कुठे. क्रिकेटचा खेळ पहा. चित्त थरारक लढत, वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट आपण अनुभवतो आहोत. येणारे चेंडू आहेत इथून पुढे ते 4 बॉल आणि विजयासाठी केवळ 2ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. काय घडेल या सामन्याच्या दरम्यान? हेमंत शिंदे, ज्या हेमंत शिंदेनी बॅटिंग करत असताना जिथे 11 धावा बनवल्या, 4 बॉल मध्ये एक षटकार देखील ठोकला, यावेळेला सामना फिनिश केलाय हेमंत शिंदेने. मॅच जिंकली बीके क्रिकेट क्लब या टीमने. एक मोठा सामना इथे जिंकलाय. बीके स्पोर्ट्स क्लब या टीमने ही स्पर्धा जिंकली आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचा हकदार राहिलाय ओजीएससी टीम. ओजीएससी टीम या 3ऱ्या क्रमांकाची हकदार.